कलम 13 हे भारतीय राज्यघटनेतील सर्वात शक्तिशाली कलमांपैकी एक आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हे कलम आपल्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणारे कवच आहे. हे कलम खात्री देते की सरकार असा कोणताही कायदा बनवू शकत नाही जो नागरिकांच्या मूलभूत हक्कांना धक्का लावेल किंवा ते कमी करेल. कलम 13 नक्की काय सांगते? या कलमाचे मुख्य 4 भाग आहेत. ते आपण साध्या मराठीत समजून घेऊया. 1. संविधान लागू होण्यापूर्वीचे कायदे, प्री कॉन्स्टिट्यूशनल लॉज. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांच्या काळातील अनेक कायदे लागू होते. कलम 13(1) नुसार जर त्या जुन्या कायद्यांमधील कोणताही भाग आपल्या आजच्या मूलभूत हक्कांच्या विरोधात असेल तर तो भाग रद्द म्हणजेच व्हॉइड समजला जाईल. 2. संविधान लागू झाल्यानंतरचे कायदे, पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल लॉज. कलम 13(2) नुसार राज्य म्हणजे सरकार किंवा संसद असा कोणताही नवीन कायदा बनवू शकत नाही जो नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेईल. जर असा कायदा बनवला गेला तर तो ज्या मर्यादेपर्यंत हक्कांचे उल्लंघन करतो त्या मर्यादेपर्यंत तो अवैध ठरवला जाईल. 3. कायदा म्हणजे नेमकं काय? कलम 13(3) मध्ये कायदा या शब्दाची व्याप्ती खूप मोठी दिली आहे. यात फक्त संसदेने पास केलेले कायदेच येत नाहीत तर खालील गोष्टीही येतात. अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्सेस, राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी काढलेले आदेश. पोटनियम म्हणजे बाय लॉज, स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेले नियम. अधिसूचना म्हणजे नोटिसेस. रूढी किंवा परंपरा, जर एखादी जुनी परंपरा कायद्यासारखी पाळली जात असेल आणि ती कोणाच्या हक्कांवर गदा आणत असेल तर तीही या कलमाखाली अवैध ठरू शकते. 4. घटना दुरुस्ती आणि कलम 13. सुरुवातीला असा वाद होता की घटना दुरुस्ती हा कायदा आहे का, पण नंतर स्पष्ट झाले की संसद घटना दुरुस्ती करूनही मूलभूत हक्कांच्या मूळ संरचनेला धक्का लावू शकत नाही. हे कलम इतके महत्त्वाचे का आहे? न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. हे कलम सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला हा अधिकार देते की त्यांनी सरकारच्या कोणत्याही कायद्याची तपासणी करावी. जर कायदा चुकीचा असेल तर न्यायालय तो रद्द करू शकते. लोकशाहीचे रक्षण. सरकारकडे बहुमत असले तरी ते आपल्या इच्छेनुसार नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही, याची खात्री हे कलम देते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.